नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आली आनंद वार्ता। जुलैपासून मिळणार वाढीव महागाई भत्ता। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। आता त्यांच्या महागाई भत्त्याची गणना जुलै 2024 पासून बदलणार आहे। महागाई भत्त्याची पुढील वाढ ही जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। मात्र कर्मचारी आणि पेन्शनधारक अजूनही संभ्रमात आहेत की मे महिना संपत आलेला आहे तरी AICPI फरवरी आणि मार्च महिन्याची आकडेवारी जाहीर केलेली नाही। यासाठी RTI दाखल करण्यात आलेला होता, तरीही AICPIचा डेटा का जाहीर केला गेला नाही हे स्पष्ट झालेले आहे। आता अशा परिस्थितीतच जुलै 2024 पासून महागाई भत्ता देण्याचा सरकारचा विचार आहे किंवा नाही आणि तो हिशोब बदलला तर काय होईल याबाबत अजूनही संभ्रम आहे। 50% महागाई भत्त्यानंतर ते मूळ वेतनात विलीन करावे अशी कर्मचारी संघटनेची अनेक दिवसापासून मागणी होती। हे 5व्या वेतन आयोगात एकदाच करण्यात आले होते। ते पाहता या वेळेसही सरकारने महागाई भत्ता मूळ वेतन आयोगात विलीन करावा अशी मागणी आहे। त्याची अधिकृत घोषणा ही लोकसभा निवडणूक संपल्यानंतर केली जाऊ शकते। जर जुलैपासून महागाई भत्ता बेसिकमध्ये जोडला गेला तर पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। समजा एखाद्या कर्मचाऱ्यांची किंवा पेन्शनधारकांची मूळ रक्कम ही 50,000 असेल तर 50,000चा 50% महागाई भत्ता हा 25,000 असणार आहे। तर महागाई भत्ता विलीन केल्यानंतर कर्मचाऱ्यांची नवीन मूलभूत रक्कम ही 75,000 होईल आणि अशा प्रकारे जुलै 2024 पासून महागाई भत्ता वाढ दिला जाणार आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या। नमस्कार।